आणि जी प्राचीन कालखंडापासूनची ज्या ठिकाणी प्रथा आहे आणि ओढ्याच्या पश्चिम परिसरामध्ये ज्या स्वरूपात घुमटाच्या परिसरात हे जुने मंदिर आहे आणि या मंदिराची देखभाल जी आहे ती या ठिकाणी लोणारी समाज या ठिकाणी होतो। त्यानंतर दुसरे छोटंसं मंदिर आहे सोमेश्वर आणि या मंदिराच्या लिंगाचं दर्शन घेण्यासाठी श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीला मोठ्या प्रमाणात भाविक भक्त या ठिकाणी येतात आणि सोमेश्वर मंदिर हे सुद्धा एक पुरातन शिव मंदिर आहे। त्यानंतर नंदेश्वर, आता 5 परमेश्वर म्हणजे कल्लेश्वर, रुद्रेश्वर, नंदीकेश्वर, सोमेश्वर आणि परमेश्वर ही मंदिरं प्रत्येक मंदिर ही काय केले नदीच्या म्हणजे पाण्याच्या प्रवाहाच्या काठी निर्माण केलेली झालेली आहे आणि कल्लेश्वर मंदिर मात्र एकच तेवढं आहे की ती गावाच्या मध्यभागी आहे आणि बाकीची 4 बाजूला आहेत। वैकुंठ भूमी म्हणजे जिथं वशाभूमी असते त्या बाजूला हे या ठिकाणी मंदिर आहे आणि ओढ्याच्या तटावर नंदीकेश्वर मंदिर असल्यामुळं पूर्वी काय ओढ्याला पूर आला की काय होत होतं ते म्हणजे मंदिर वाहून गेलं त्या म्हणजे दंतकथामधून सांगितलं। मग तिथली जो नंदी आहे वाहून चाललेला तो तेवढा आणि त्यांनी काय केलेलं आहे आत्ताचं जे उत्तरेश्वर मंदिर आहे त्या मंदिरामध्ये तो त्यांनी ठेवलेलं आहे। निष्कर्ष थोडक्यात जर आपण या ठिकाणी विचार केला तर एकंदरीतच पंचपरमेश्वर मंदिराचं अवलोकन केलं तर असं लक्षात येतं की धार्मिक आणि सांस्कृतिक एकता आणि अखंडता रुजवण्याच्या दृष्टिकोनातून ही मंदिरे अत्यंत महत्त्वपूर्ण या ठिकाणी कार्य करत आहेत आणि त्यामुळे आटपाडीच्या सांस्कृतिक व सामाजिक वैभवामध्ये आपल्याला भर पडताना पाहावयास मिळते। त्याचबरोबर या धार्मिक सण उत्सवाच्या माध्यमातून भाविक भक्तांमध्ये एकतेचं दर्शन होताना दिसते आणि पंचपरमेश्वर मंदिरात भेट देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर अगदी मध्य प्रदेश असेल, आंध्र प्रदेश असेल, उत्तर प्रदेश असेल, कर्नाटक, राजस्थान यासारख्या विविध प्रांतातून लोक मोठ्या श्रद्धेनं आणि भक्तिभावानं या कल्लेश्वराच्या देवदर्शनासाठी दरवर्षी येतात। त्यामुळे मंदिराच्या उत्सवाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होताना या ठिकाणी पाहायला मिळते। त्यामुळे एक सुशिक्षित वर्गाला रोजगार या ठिकाणी उपलब्ध झाला आहे आणि त्यामुळे आटपाडीला जरी